नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरतीच्या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणत्या कलमानुसार नियुक्त केले जातात? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कलम 217। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 217व्या कलमानुसार नियुक्त केले जातात। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये सध्या जास्तीत जास्त किती न्यायाधीश असू शकतात? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 34। सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये सध्या जास्तीत जास्त 34 न्यायाधीश असू शकतात। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, बॉम्बे हायकोर्टचा मुख्य आसन प्रिन्सिपल सीट कुठे आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई। बॉम्बे हायकोर्टचा मुख्य आसन प्रिन्सिपल सीट मुंबई इथे आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, उच्च न्यायालयाचे निर्णय कोणत्या न्यायालयावर बंधनकारक असतात? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, जिल्हा व खालच्या न्यायालयांवर। उच्च न्यायालयाचे निर्णय जिल्हा व खालच्या न्यायालयांवर बंधनकारक असतात। आणि यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, न्यायालयाचा अवमान। कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे न्यायालयाचा अवमान। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारताच्या संविधानात किती अनुसूची शेड्यूल्स आहेत? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 12। भारताच्या संविधानात 12 अनुसूची आहेत। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांची नियुक्ती कोण करतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, राष्ट्रपती। ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांची नियुक्ती राष्ट्रपती करतो। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, फायनान्स कमिशन कोणत्या कलमानुसार स्थापन केली जाते? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 280। फायनान्स कमिशन 280व्या कलमानुसार स्थापन केली जाते। आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, उलर तलाव। उलर तलाव भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, चिल्का लेक कोणत्या राज्यात आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, ओडिशा। चिल्का लेक ओडिशा राज्यात आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, फोल्ड घडीदार पर्वत। हिमालय पर्वत हा फोल्ड घडीदार पर्वत आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, असहकार चळवळ कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, महात्मा गांधी। महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ सुरू केली। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, पुणे करार कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1932। 1932 साली पुणे करार झाला। आता यानंतरचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी,
औरंगाबाद. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. IPC म्हणजे काय? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी इंडियन पिनल कोड. IPC म्हणजेच इंडियन पिनल कोड. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. CRPCचा पूर्ण अर्थ काय आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड. CRPCचा पूर्ण अर्थ आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. एव्हिडन्स ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 1872. 1872 साली एव्हिडन्स ॲक्ट लागू झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 18. भारतातील सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश CJI कोण आहेत? 226 अनुसार विचारलेले आहे इथे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संजीव खन्ना. संजीव खन्ना हे भारतातील सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच CJI आहेत. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. ई-कोर्ट प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कायदा व न्याय मंत्रालय. ई-कोर्ट प्रकल्प कायदा व न्याय मंत्रालयाशी संबंधित आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. बॉम्बे हायकोर्टचे नागपूर खंडपीठ कोणत्या राज्यात आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी महाराष्ट्र. बॉम्बे हायकोर्टचे नागपूर खंडपीठ महाराष्ट्र राज्यात आहे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 21. भारतात फास्ट ट्रॅक कोर्ट्स कशासाठी स्थापन करण्यात आले? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी लवकर न्याय देण्यासाठी. भारतात फास्ट ट्रॅक कोर्ट लवकर न्याय देण्यासाठी स्थापन करण्यात आले. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. लोकसभाचे सध्याचे अध्यक्ष स्पीकर कोण आहेत? म्हणजे इथे लेटेस्ट विचारलेलं आहे लेटेस्ट लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ओम बिर्ला. ओम बिर्ला हे लोकसभाचे सध्याचे अध्यक्ष म्हणजे स्पीकर आहेत. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. द्रौपदी मुर्मू भारताच्या कोणत्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 15वी. द्रौपदी मुर्मू भारताच्या 15व्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए गंगा नदी. गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. क्विट इंडिया मूव्हमेंट कधी सुरू झाला? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1942. क्विट इंडिया मूव्हमेंट 1942 साली सुरू झाला. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. मराठा साम्राज्य कोणाच्या नेतृत्वाखाली उभे राहिले? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी शिवाजी महाराज. मराठा साम्राज्य शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली उभे राहिले. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 27. आर्टिकल 21 कशाशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य. आर्टिकल 21 हे जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. RTI ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी
2005 RTI ॲक्ट हा 2005 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. लोक अदालत कोणत्या प्रकारचे न्यायालय आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पर्यायी विवाद निवारण म्हणजेच ADR. लोक अदालत हे पर्यायी विवाद निवारण या प्रकारचे न्यायालय आहे. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. राज्यसभाचे सभापती कोण असतात? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.